नाशिक जिल्ह्यातील गोदावरी वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना पालघर तालुक्यातील दुर्वेस गावच्या हद्दीमध्ये असलेल्या वन विभागाच्या जागेतील लाखो झाडांची कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी येथील वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना मियावाकी जंगल उभारणीसाठी पालघर तालुक्यातील दहिसर वनपरिक्षेत्रातील दुर्वेस गावच्या हद्दीत मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या वन विभागाच्या जागेतील अवैधरित्या लाखो झाडांची कत्तलीचा प्रकार उघडकीस आला आहे. सावर, साग, करवंद, ऐन, पळस, जांभूळ, हुम, वेहळा, उक्षी यासारख्या विविध स्थानिक प्रजातीची 1 लाखांपेक्षा अधिकच्या संख्येनं असलेल्या जिवंत आणि 4 ते 5 फूट उंचीच्या झाडांचा बळी देण्यात आला आहे. लाखो झाडांची कत्तल करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. माझं नाव आहे पुंडलिक दामोदर कडाव, वन कमिटी अध्यक्ष आणि वन संयुक्त कमिटीचा पण अध्यक्ष आहे मी. परंतु या फॉरेस्टवाल्यांनी मला कधीच आम्हाला बोडीला विचारलं नाही, अध्यक्षाला विचारलं नाही. ग्रामपंचायत हमेशा बोलत असतो, ग्रामपंचायत सरपंचाला विचारलं का, हे कोणाला डिमांड देत नाही आणि यांचे परस्पर हे लोक कामं करतात. पहिली गोष्ट ते करायलाच नको होतं आणि एवढा मोठा प्रोजेक्ट झाला पण अजून आम्हाला आम्ही हमेशा ते येतो जातो. ते बोलतात साहेबांचे मग साहेबांचे पण नेमकं कोणत्या साहेबांचं आहे? आता बघा एवढा मोठा जंगल आहे, हे जंगल पूर्ण नायनाट करायचे. मग आता हे पूर्वीचं जंगल आहे आणि आता JCB पोकलेन लावून हे जंगल सर्व तोडलेलं आहे आणि हे पूर्ण बाजू आणि ही काय म्हणजे इथे डेव्हलपमेंट आल्यामुळे डेव्हलपमेंटचा फायदा झाला पाहिजे, त्याच्यासाठी हे लोक रोपं लावतात. आणि जंगली रोपं तुम्ही मूल सोडून तुम्ही नवीन रोपं लावणार आणि पूर्वी पण फॉरेस्टवाल्यांनी किती रोपं लावले, सर्व MLA रोपं आहे का नाही, आणि हे फक्त पैसे खायची ढोका करतात. आणि वन कमिटी अध्यक्ष सचिवाला जर विचारत नसतील तर हे विचारणार कोणाला? आणि याची परस्पर काम करतात, याला न्याय म्हणतात का? काय मागणी काय तुमची? आता मागणी आमची एवढीच आहे तर हे काम सर्व थांबलं पाहिजे आणि जर असंच राहिलं तर आम्ही मोठा इथं मोर्चा काढू असं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पालघर.